अक्षय शिंदेनं बलात्कार केलाच नव्हता असा खळबळजनक दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला। अक्षय शिंदेचा एन्काउंटर खोटा होता असं आव्हाड म्हणाले। मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चा दरम्यान आव्हाडांनी हे वक्तव्य केले। दरम्यान त्यांचं हे वक्तव्य आवडलं नसल्याची प्रतिक्रिया भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली। अक्षय शिंदेला ज्या अंतरावरनं गोळी मारली ते अंतर बघितल्यानंतर हास्यास्पद आहे। त्याच्या हाताला बेड्या होत्या असं म्हणतात, मग तो कुठला रिव्हॉल्वर काढणार, कोणाच्या खिशातला रिव्हॉल्वर काढणार, कुठनं ओढणार? आता तर हेही सिद्ध झालं की त्या रिव्हॉल्वरवरती अक्षय शिंदेच्या हाताची निशाणीच नाहीये। अरे अक्षय शिंदेने तो बलात्कारच केला नाही, केलेल्यांना सोडवण्यासाठी म्हणून अक्षय शिंदेची हत्या झाली। अक्षय शिंदेच्या ज्यांनी गोळ्या मारल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करा किंवा तुम्ही कारवाई करा योग्य असेल ती, असं कोर्टाने सांगितलं की हे खोटं आहे। अजूनपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही आहे अक्षय शिंदेच्या प्रकरणात। संजय शिंदे सारखा ज्येष्ठ पोलीस अधिकारी एखाद्या पोलीस व्हॅन मध्ये बसून जातो असं काही नाहीये। विरोधकांनी माझ्यावर लक्ष करण्याचं काय कारण आहे? फक्त एक मला त्या मोर्चामधले काही स्टेटमेंट्स मी पाहिले, त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड साहेब पहिल्यापासून या मोर्चामध्ये याच बाबतीमध्ये पुढे आहे। फक्त त्यांचं आजचं अक्षय शिंदेच्या बाबतीतलं स्टेटमेंट मला आवडलं नाही।